संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। नामा म्हणे गाय दूध एकसार, साधू निरंतर वर्ते तैसा। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। विठ्ठल ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं। भृत्यार्थिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व मौली ज्ञानोबा राय
जगद्गुरु श्री तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि सर्व संत मांदियाळी, सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबारायांचेच अनुग्रहित असलेले, आवडते असणारे, कृपापात्र असणारे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांनी संस्थापित केलेल्या आपल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ही सेवा आहे. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष परमपूज्य विठ्ठल विठ्ठल समस्त विश्वस्त अध्यक्ष, त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधू गुरुजन, सर्वांच्या आग्रहाने आज्ञेने आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. सर्वप्रथम मी सर्वांना वंदन करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी उपस्थितांमध्ये ज्यांच्यामुळे मी परमार्थामध्ये आलो असे असणारे परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य बोधे बाबा आहेत. पहिल्यांदा त्यांना मी वंदन करतो उभे असणाऱ्यापैकी. यानंतर लहान मुलाचं कौतुक पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय या भूमिकेतून पुढे बसलेले सर्व गुरुवर्य, ज्यांच्या चरणाजवळ बसून चिंतन करण्याचा योग प्राप्त झाला, ज्ञान ग्रहण करण्याचा योग प्राप्त झाला असे असणारे, ज्यांची कृपादृष्टी सतत आमच्यावर आहे असे असणारे परमपूज्य प्रातस्मरणीय बाबा आहेत. परमपूज्य ज्यांच्याकडे शिकण्याचा योग आला असे नाना सुद्धा आहेत. ज्यांच्या सहवासामध्ये सध्या राहून, ज्यांच्या व्यवहारातून, ज्यांच्या शिकवण्यातून ज्ञान ग्रहण करता येतं असे असणारे परमपूज्य शास्त्री बाबा, भास्कर महाराज, आमचे उभे असलेले आदरणीय उल्हास महाराज, कदम मौली महाराज यांचे चरणी मी वंदन करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल या ठिकाणी अगदी योग्य रीतीने चालू आहे असे असणारे परमपूज्य प्रातस्मरणीय संदीपानजी महाराज. कोणीतरी पाठीमागे म्हटलं होतं की भगवान परमात्मा शिकण्याकरता संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गेले, पण भगवान परमात्म्याला असं वाटलं मी देव आहे त्यामुळे मी जाऊ शकलो, पण सर्वसामान्यांना सर्वांना काही जाता येणार नाही. आणि जोग महाराज म्हणजे साक्षात भगवान परमात्माच आहेत, म्हणून संदीपान महाराजांनाच आपल्याकडे आणलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संस्थेचे विश्वस्त असणारे भुकेले शास्त्री, त्यांनाही मी वंदन करतो. त्याचबरोबर उभे असणारे, आत्ताच ज्यांचं आगमन झालं, ज्यांच्याकडे गाथा श्रवणाचा काही योग प्राप्त झाला, कीर्तन श्रवणाचा नेहमीच योग प्राप्त होतो असे असणारे परमपूज्य प्रातस्मरणीय आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे जी काही रत्न आहेत त्यापैकी एक बहुमूल्य असं असलेलं रत्न, ज्यांच्या नावामध्येच राम आहे
असे रामभाऊ महाराज यांनाही मी वंदन करतो. सर्व ज्येष्ठ गुरुबंधू काय नका, त्या ज्येष्ठ गुरुबंधूमध्ये ज्यांचं सर्वांचं मार्गदर्शन मला नेहमीच लाभतं असे असणारे परमपूज्य ज्ञानेश्वरी कंठभूषण आमचे नामदेव महाराज आहेत. या बाजूला ज्ञानेश्वरी गाथापाठ असणारे पितांबर शास्त्री महाराज आहेत. नेवासे संस्थांचे असणारे शिवाजी महाराज आहेत. त्याचबरोबर पंढरपूरची शाखा त्यामध्ये अध्यापनाचं काम करणारे भक्तराज महाराज आहेत. स्वपन काका महाराज आहेत. संस्थेबद्दल अत्यंत तळमळीने संस्थेच्या हितासाठी जे नेहमी प्रयत्न करतात असे असणारे आमचे परममित्र अनिल महाराज आहेत. हे सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. विठ्ठल विठ्ठल श्रोत्यामध्ये सुद्धा अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. आत्ताच परमपूज्य ज्यांच्या चरणाजवळ बसून काही शिकण्याचा योग प्राप्त झाला असे डॉक्टर महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साधकांच्यावर आईसारखी कृपादृष्टी असणारे आमचे आसाराम बाबा आहेत. हे फपाळ महाराज आहेत. ही सगळी श्रोते मंडळी या ठिकाणी बसलेले सगळे श्रोते क्षेत्रातले श्रोते आहेत. भगवत स्वरूप असे असलेले श्रोते आहेत. म्हणून मी सर्वांच्या चरणी वंदन करतो. विठ्ठल वास्तविक पाहता माझी कीर्तन सेवा आषाढीलाही झाली, कार्तिकीलाही झाली. जेव्हा परमपूज्य संदीपान महाराजांचा मला फोन आला तेव्हा मी लगेच हा म्हणून गेलो. परंतु नंतर माझ्या लक्षात आलं आपण 2 वेळा कीर्तन केलं. इतर गुरुवर्यांचं सर्वांचं सुद्धा कीर्तन झालं पाहिजे. म्हणून मी आल्याबरोबर या सप्ताहामध्ये आल्याबरोबर महाराजांच्याकडे गेलो. महाराजांना सांगितलं माझी 2 वेळा कीर्तन सेवा झालेली आहे. इतर गुरुवारी आहेत यांच्यापैकी कोणाचं तरी कीर्तन ठेवा. महाराजांनी सांगितलं की त्यांनीच तुमचं नाव सुचवलेलं आहे. आपल्या संस्थेचा हा विशेष आहे. इथे भोगा करता भांडण नाही, त्यागा करता भांडण नाही. विठ्ठल विठ्ठल आमचे परमपूज्य कदम माऊली आहेत. त्यांना म्हटलं तुम्ही सेवा करा. ते म्हटले माझा सेवा करण्याचा अधिकार नाही. मी म्हटलं तसं म्हणू नका, आमचा ऐकण्याचा अधिकार नाही म्हणून तुम्ही करत नाही समजायचं. विठ्ठल विठ्ठल आमचे परम मित्र असणारे उल्हास महाराज आहेत. त्यांनी खूप आग्रह केला, मी त्यांना खूप आग्रह केला, परंतु त्यांनी सांगितलं नाही. आणि म्हणून सर्वांच्या आग्रहाने प्रेमाने माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. या ठिकाणी उभं राहून काही उपदेश करावा असा माझा अधिकार मुळीच नाही. पण संतांचे जे शब्द आहेत ते आपल्या मुखावटून या ठिकाणी निघतात. साधू संत या ठिकाणी सर्व बसलेले आहेत. त्यांच्या कृपादृष्टीमुळे साधू संतांचे शब्द आपल्या ओठामध्ये आहेत ते आपल्या पोटात जावेत याच्याकरता सेवा करायची. विठ्ठल विठ्ठल चिंतन करता निवडलेला जो अभंग आहे भगवान परमात्म्याचे लाडके भक्त प्रेम भंडारी नामदेव महाराज यांचा निवडलेला आहे. तसं तुकोबारांचाच अभंग चिंतना करता नवीन एक निवडलेला होता. पण असं वाटलं गेले 2-4 दिवसापासून तुकोबाराय वाङ्मय रूपाने का होईना या ठिकाणी आलेले आहेत. नामदेव महाराजांची काही अजून भेट झालेली नाही आणि तो अभंग आपला चांगला बसलेला आहे म्हणून नामदेव महाराजांचा अभंग निवडला. विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराज या अभंगातून संत संगतीचं महात्म्य सांगतात आणि संतांची काही महत्वाची लक्षणं सांगतात. वस्तू किंवा व्यक्ती आपल्या जवळ असून चालत नाही, तिचं महात्म्य कळावं लागतं. बऱ्याच वस्तू आपल्या जवळ आहेत, बऱ्याच व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत, पण त्यांचं महात्म्य न कळल्यामुळे आपल्याला त्यांच्यापासून लाभ करून घेता येत नाही. उलट लाभ तर होतच नाही. ज्ञानोबाराय होते त्यावेळेस लोकांना ज्ञानोबारायांचं महात्म्य न कळल्यामुळे त्यांची उपेक्षा केली. विठ्ठल विठ्ठल
असं कोणतंच झाडाचं मूळ नाही की ज्याच्यामध्ये औषध नाही. शास्त्रामध्ये असं वचन आहे, अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्यो पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभ. असं झाडाचं कोणतं मूळ नाही, पान नाही की ज्याच्यामध्ये औषध नाही. आपल्याला ते माहिती नाही, त्याचं महात्म्य माहिती नाही. हल्ली टी व्हीवरती आयुर्वेद दर्शन नावाचा एक कार्यक्रम येतो. रामदेव बाबांनी खूप चांगली क्रांती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती सांगतात. एक दिवशी सहज पाहत असताना पिंपळाच्या पानाची माहिती सांगितली त्यांनी. पिंपळाची पानं साधी पानं आहेत. ते म्हटलं किती जरी भयंकर विषारी सर्प चावला 2 पिंपळाची पानं घ्यायची आणि कानाला लावायची. ती काळी पडतात, फेकून द्यायची. दुसरी 2 पिंपळाची पानं घ्यायची, परत कानाला लावायची. अशी 20-25 पानं केली की शरीरातलं सगळं जेवढं विष असेल ते सगळं त्या पिंपळाच्या पानात जातं. कोणाला प्रयोग करून बघायचा असेल तर बघा, पण गुण नाही आला तर माझ्याकडे येऊ नका बरं का. ते रामदेव बाबांचं जे मी ऐकलं ते तुम्हाला सांगते. आणि पहिल्यांदा आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे, परंतु प्राथमिक उपचार म्हणून करायला काय हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वस्तू असून चालत नाही, तिचं महात्म्य कळावं लागतं. नामदेव महाराजांनी संत संगतीचं महात्म्य एवढ्या करता सांगितलं. महात्म्य सांगण्याची दुसरी एक गोष्ट अशी आहे की एवढ्या करता महात्म्य सांगितलं जातं की महात्म्य ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण होतो. महात्म्य जर ऐकलं नसेल तर विश्वास निर्माण होत नाही. केवळ तीर्थात राहून चालत नाही, तीर्थाचं महात्म्य माहिती पाहिजे. संस्थेत राहून चालणार नाही, संस्थेचं आपल्याला महात्म्य माहिती पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कारण परमार्थामध्ये सर्वात महत्वाची जर गोष्ट कोणती असेल तर तो विश्वास आहे. तुकोबारायांनी तर विश्वासाला परमार्थाचं मुख्य भांडवल म्हटले. भांडवल गाठी तरी विश्वास, तुलसी रामायणामध्ये तुलसी रामायणाची सुरुवात करत असताना तुलसीदास महाराजांनी काही श्लोक लिहिले. त्यापैकी 2 नंबरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं वर्णन केलंय, भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. तुलसीदासजी महाराज म्हणतात, मी भवानी आणि शंकर यांना वंदन करतो. पण कोण भवानी आणि कोण शंकर? ते म्हणतात श्रद्धा विश्वास रूपिणौ. श्रद्धा ही आहे भवानी आणि विश्वास आहेत भगवान शंकर.
याभ्याम विना सिद्धा स्वांतस्थ ईश्वरम न पश्यन्ति. यांच्याशिवाय सिद्ध लोक स्वांतस्थ ईश्वराचं दर्शन करू शकत नाही. दोन शब्द वापरले, एक श्रद्धा आणि विश्वास. बरं का, थोडासा याच्यामध्ये फरक आहे. व्यवहारामध्ये आपण हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतो. साधू संतांनी याच्यावर विवरण करताना असं लिहिलंय, श्रद्धा ही सुरुवातीची अवस्था आहे. एखादी श्रेष्ठ व्यक्ती पाहिली, श्रेष्ठ वस्तू पाहिली की पहिल्यांदा आपली त्याच्याविषयी जी वृत्ती तयार होते त्याला म्हणायचं श्रद्धा. पण बऱ्याच वेळेला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती पाहिली, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वस्तू पाहिली की श्रद्धा जी आहे ती इकडची तिकडे जायला लागते. किंवा पहिल्या व्यक्तीमध्ये काही दोष दिसले, श्रद्धा बदलते. लोक देव बदलताना दिसतात, लोक संप्रदाय बदलताना दिसतात, लोक आपला नाममंत्र बदलताना दिसतात, गुरु बदलताना दिसतात. त्यांच्या अंतःकरणात काय श्रद्धा नाही का? श्रद्धा आहे, पण अजून त्या श्रद्धेचं रूपांतर विश्वासात झालं नाही. विठ्ठल विठ्ठल. श्रद्धेची परिपक्व अवस्था म्हणजे विश्वास. एकदा का श्रद्धेचं रूपांतर विश्वासामध्ये झालं की मग तो हालत नाही. शास्त्रीय भाषेत जर सांगायचं झालं तर श्रद्धा ही श्रद्धेय प्रधान आहे आणि विश्वास हा श्रद्धालू प्रधान असतो. स्वामी महाराजांनी असं लिहिले त्याच्यावर, अखंडानंद स्वामींनी, श्रद्धा ही तत्पद प्रधान असते आणि विश्वास हा त्वंपद प्रधान असतो. विठ्ठल विठ्ठल. महात्म्य नामदेव महाराजांनी सांगितले, महात्म्य कशा करता ऐकायचं? महात्म्य ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण होतो. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी संस्थेचं महात्म्य सांगायचं. आत्ताच परमपूज्य बाबांना कीर्तनाच्या अगोदर दर्शन घेतल्यानंतर बाबा म्हटले, या ठिकाणी चिंतन सांगण्यापेक्षा संस्थेबद्दल बोलणं हे फार महत्वाचं आहे. आणि संस्थेबद्दल बोलायचं, संस्था म्हणजे काय तर संस्थेमध्ये आतापर्यंत होऊन गेलेले सगळे महापुरुष म्हणजे संस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांनी ही संस्था संस्थापित केली. तसं पाहायला गेलं तर स्वानंद सुख निवासी जोग महाराज त्यांच्या नावातच आहे स्वानंद सुख निवासी. ते संस्था स्थापन करण्याच्या भानगडीत पडत नव्हते असं म्हणतात. आपल्या आनंदामध्ये राहायचे. संत महात्मे आपल्याच आनंदामध्ये राहतात आणि मोठे मोठे महात्मे असतात, त्यांच्या दृष्टीने सगळं जगच मुक्त आहे. कारण मुक्त हे शरीर नाही, आत्मा मुक्त आहे आणि आत्मा हा सर्वांचा एकच आहे. त्याच्यामुळे त्यांची भावना अशी, देखे मुक्ताची प्रतीती जगची मुक्त. एक शंकरानंदी नावाची गीतेवर टीका आहे, त्यांनी त्याच्यामध्ये फार सुंदर विचार मांडलाय. त्यांनी असं लिहिलंय, जो स्वतःला मुक्त समजतो आणि दुसऱ्याला बद्ध समजतो तो वाचा मुक्त आहे. विठ्ठल काही महापुरुष जे असतात ते आपल्या आपल्या आनंदामध्ये राहतात. ते जगामध्ये उपदेश करायला सुद्धा येत नाही. नित्य ज्ञान स्वरूप असलेल्या आपल्या स्थितीमध्ये ते राहतात. कुठेतरी वाचलं होतं, एका महापुरुषाला काही लोकांनी सांगितलं की आम्हाला उपदेश करा. म्हटले, बघ माझ्या दृष्टीने तू मुक्तच आहेस, तुला उपदेश करायचं म्हटलं की पहिलं तुझ्या ठिकाणी मला आज्ञान मानावं लागेल. माझ्या दृष्टीने आज्ञा नावाची वस्तू नाही. जोग महाराजांनी जी काही विचार प्रणाली सांगितली अमृतानुभवामध्ये, त्यामध्ये ही मुख्य आहे. विठ्ठल विठ्ठल. सिद्धाच्या दृष्टीने अन्वयाच्या भूमिकेतून सर्व काही परमात्माच आहे. म्हटले, मग मला तुला उपदेश करायचा म्हणजे पहिलं मला अज्ञान मानावं लागेल आणि मग त्या अज्ञाना निवृत्तीच्या करता मला तुला उपदेश करावा लागेल. अगोदर हात भरवायचा आणि मग धुवायचा, त्यापेक्षा मी भरवणारच नाही, अशा वृत्तीत राहणारे जोग महाराज. पण तरी सुद्धा जोग महाराजांना बाकीच्या महापुरुषांनी आग्रह करून ही संस्था संस्थापित करायला लावली. त्याच्यामध्ये मुख्य जर कोण असतील, सन
एक मामासाहेबांनी जे जोग महाराजांचं चरित्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की 19/3/1917 चैत्र शुद्ध प्रतिपदा 19/3/1917 साली ही संस्था संस्थापित झाली आणि ती म्हणजे वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय मारुतीबाबा गुरव यांच्या आग्रहामुळे त्यांनी मग पांडुरंगजी महाराज शर्मा, माधव महाराज देशमुख यांना घेतलं. जोग महाराजांनी संस्था संस्थापित केली. संस्थेची गरज या सगळ्या मंडळींनी त्यांना सांगितली. पूर्वीच्या काळी कीर्तनं होत होती, प्रवचनं होत होती, पण प्रत्येकाच्या फडावर वेगवेगळी होत होती आणि प्रत्येकाच्या फडाचे नियम वेगवेगळे होते. कोणाच्या फडावर विठोबा रखुमाई, कोणाच्या फडावर रामकृष्ण हरी, कोणाच्या फडावर ज्ञानोबा तुकाराम, असे प्रत्येकाचे नियम होते. आणि कोणी जर त्यांच्याकडे शिकण्याकरता गेला, मामासाहेबांनी असं लिहिलंय, तर ते म्हणायचे आमच्या फडाच्या परंपरेत सोडून दुसरीकडे कुठं शिकायला जायचं तर आमच्याकडे या, नाही तर आम्ही तुम्हाला शिकवणार नाही. आमच्याकडे एकदा आला, दुसरीकडे गेलेलं पाहिलं आम्ही तुम्हाला शिकवणार नाही. असे काही लोक असायचे की ज्यांना मुक्त चिंतन करावं वाटायचं. ते लोक या ठिकाणी यायचे आळंदीमध्ये. मारुती बाबा त्यांना अजानुरक्षाखाली म्हणा किंवा विनामंडपामध्ये मारुती महाराज गुरव ज्ञानेश्वरी सांगायचे. पण यांची कायमची कुठेतरी निवासाची व्यवस्था व्हावी, यांच्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात, कोणी असेल तरी त्याला या ठिकाणी प्रवेश मिळावा, म्हणून मारुती महाराजांनी आग्रह केला, विठ्ठल विठ्ठल. मला रात्री कीर्तनात उभं असताना एक असं रूपक सुचलं. त्या चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे की पहिले जे शिक्षक होते ते 6 होते. जोग महाराजांनी जे शिक्षक नेमले त्याच्यामध्ये 4 त्यांच्या प्रतिमा या ठिकाणी लावलेल्या आहेत. आणखीन 2 नावं आहेत, परमपूज्य पांडुरंगजी शर्मा आणि परमपूज्य माधव महाराज देशमुख, अशी 6 नावं आहेत. म्हणजे सुरुवातीचे पहिले शिक्षक 6च होते. त्याच्यानंतर आपण या बाजूला जी गुरुजन मंडळी आहेत ज्यांच्या प्रतिमा आहेत त्या किती आहेत? 5 आहेत. पण त्यांच्यामध्ये अजून एक प्रतिमा पाहिजे. त्यांच्याबरोबर ज्यांनी शिकवलंय त्यांची प्रतिमा तिथे गेलेली नाही, कारण ती प्रतिमा आपल्या समोर बसलेली आहे. त्या पिढीत सुद्धा बाबांनी शिकवलेलं आहे. या बाजूला जे काही गुरुजन मंडळी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 5 आहेत, पण यांच्यामध्ये सुद्धा बाबांनी शिकवलेलं आहे. आता सुद्धा 6च आहेत, त्याच्यामध्ये पण बाबा आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जसं हनुमंतराय जे होते ना, कृतयुगात पण होते, कृतयुगात त्रेतायुगात होते, द्वापार युगात होते आणि कलियुगात आता आहेतच आहेत. बाबांचं नाव तेच आहे. तेव्हा बाबांनी असंच चिरंजीवी आमच्याबरोबर राहावं. विठ्ठल विठ्ठल. या 6 संख्येतून मला थोडी एक संकल्पना सुचली. जोग महाराज म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा. भगवान कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे गाडी असेल त्याला पूर्वीच्या काळी गाडीवान म्हणायचे, ज्याच्याकडे धन असेल त्याला म्हणायचे धनवान. तसं भगवंताला काय म्हणतात? भगवान. भग आहेत म्हणून भगवंताला भगवान म्हटलेलं आहे. भगाने युक्त आहे भगवान परमात्मा. हे भग म्हणजे काय? शन्नाम भगीतीर्णा. भगवंताचे जे मुख्य 6 गुण आहेत त्या 6 गुणांना भग अशी संज्ञा आहे. भगवान परमात्म्याकडे मुख्य 6 गुण आहेत, त्याला गुणवरी असं म्हटलंय. ऐका यश श्री औदार्य ज्ञान. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 ही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. जोग महाराज म्हणजे पांडुरंग परमात्मा आणि पहिले 6 म्हणजे भगवान परमात्म्याचं ऐश्वर्य. विठ्ठल विठ्ठल.
संस्था म्हणजे भगवान परमात्माच आहे। या संस्थेमध्ये सुद्धा भगवान परमात्म्याचं सगळं ऐश्वर भरलेलं आहे। आपल्या संस्थेमध्ये यश आहे, यश। आणि जसं भगवान परमात्म्याने यश नावाचा गुण कोणाला दिला होता? यशे थोरविला मारुती पहिल्या 6 मध्ये त्यांना दिला होता आणि या 6 मध्ये यांना दिलेला आहे। विठ्ठल विठ्ठल संस्थेच्या विद्यार्थ्याला कुठंच अपयश नाही, लक्षात ठेवा। आमचे बाबा एक विनोद सांगत असतात। एखादा विद्यार्थी जातो आणि एखाद्या गावामध्ये फार सुंदर कीर्तन करतो। लोक विचारायला येतात, का हो हे महाराज काशीवरून पंडित शिकून आलेले आहेत का काय? कुठं शिकायला गेले होते? फारच विद्वान दिसतात। त्यांना बाजूला घेऊन विचारल्यानंतर ते म्हणतात, मी 2 वर्ष वारकरी शिक्षण संस्थेत होतो। विठ्ठल विठ्ठल यश कुठं असतं? भगवान परमात्म्याला धृतराष्ट्रांनी संजयाला प्रश्न विचारल्यानंतर संजयांनी त्याचं उत्तर दिलं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा। जिथे भगवान आहेत, भगवंताचे भक्त आहेत, तिथे यश आहे। आपल्या संस्थेमध्ये भगवत स्वरूप असलेले साक्षात जोग महाराज आहेत आणि सगळे भगवान परमात्म्याचे भक्त आहेत, म्हणून यश आहेच। विठ्ठल विठ्ठल यशानंतर दुसरा गुण आहे श्री। श्री शब्दाचा अर्थ आहे 2 शब्द। श्री शब्दाचे 2 अर्थ आहेत। एक श्री शब्दाचा अर्थ आहे मुखकांती आणि दुसरा श्री शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी। मुख्य अर्थ लक्ष्मी आहे, एक अर्थ मुखकांती आहे। आपले जेवढे साधू संत होऊन गेले तुम्ही त्यांचे चेहरे पहा। स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज असे होते, म्हणतात की जोग महाराजांना पाहायला लोक यायचे, मोठे मोठे लोक जोग महाराजांना आल्यानंतर गार होऊन जायचे। एकदा वारी पंढरपूरला गेलेली असताना पंढरपूरमध्ये काही साथ होती म्हणून वारी वाखरीलाच थांबवली गेली। इंग्रजांचा काळ होता। इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही वारी पंढरपूरला जाऊ देणार नाही। सगळे वारकरी तळमळ करायला लागले। आपलं गारानं आता हे इंग्रजांच्या पर्यंत कोण घेऊन जाईल? सगळे इंग्रजांना घाबरायचे। सगळे जोग महाराजांच्याकडे, सगळे वारकरी फडकरी म्हटले, महाराज तुम्ही एवढं काम करू शकता असं म्हणतात। जोग महाराज त्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगण्याकरता म्हणून गेले, तो बसलेला होता। जोग महाराज काठी घेऊन आलेले पाहिल्यानंतर तो उठून उभा राहिला आणि त्याने जोग महाराजांना नमस्कार केला। विठ्ठल विठ्ठल दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष। बाबा नेहमी मामासाहेबांच्या आठवणी सांगत असतात। काही लोक मामासाहेबांशी वादविवाद करण्याकरता यायचे। आम्ही मामांना जा विचारू, आम्ही मामांना प्रश्न विचारू म्हणून बाहेरून वाद करण्याकरता यायचे। मामासाहेबांच्या खोलीत जायचे, मामासाहेबांचा चेहरा पाहिला की मामासाहेबांना नमस्कार करायचे, निघून जायचे। हो, त्यांचा वादच संपून जायचा। जसं आचार्यांचं वर्णन केलं ना, शिष्य जे आहेत ते तरुण आहेत, समोर बसलेले गुरु जे आहेत ते तरुण आहेत, समोर बसलेले सगळे शिष्य आहेत ते वृद्ध आहेत। आणि संवाद काय आहे? काही ना, मौन संवाद आहे। आणि त्या मौन संवादातूनच सगळ्यांचे संशय जे आहेत ते छिन्न झालेले आहेत। विठ्ठल विठ्ठल दुसरी श्री म्हणजे योग्याची संपदा। योग्याची संपदा त्याग आणि शांती। योग्याची संपदा आणि शांती। योग्याची संपदा आणि शांती।
तिसरी मुख्य आहे संतांची संपत्ती आहे. ती संपत्ती जर तुम्हाला बघायची असेल तर वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे गुरुजन आतापर्यंत जे काय होऊन गेले, काय यांच्या जीवनामध्ये त्याग आहे, काय यांच्या जीवनामध्ये शांती आहे. वैकुंठवासी जोग महाराजांच्या पासून बंकट स्वामी महाराज असतील, ज्यांचा फोटो पहा, फोटोमध्ये सुद्धा कपडे घातलेले नाही. म्हणजे शरीराबद्दल कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही, देहाबद्दल कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. संपूर्ण जीवन जोग महाराजांच्या बरोबरच बंकट स्वामी महाराजांनी, लक्ष्मण बाबा महाराज, इगतपुरीकर, मारुती बाबा तर ग्रहस्थाश्रमी होते. असं म्हणतात घरी त्यांच्या मधुकरी मागायला जायचे आणि मधुकरी मागायला गेल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू यायचे. बाबा म्हणायचे रडू नकोस, याच्यामध्ये 2 भाकरी टाक आणि आनंदाने घरात बस. विठ्ठल विठ्ठल. सर्वच आतापर्यंत झालेले सगळे गुरुवारी, मग त्याच्यामध्ये वैकुंठवासी परमपूज्य विठ्ठल बाबा घोले असतील, त्यांच्या खोलीमध्ये गेलो आपण आणि जर पाहिलं तर बाबांच्या खोलीमध्ये काहीच नाही, एक फक्त पेटी आणि ज्ञानेश्वरी नेहमी हातामध्ये असायची. कधी गेलं बाबांच्या दर्शनाला, ज्ञानेश्वरी पेटी, दुसरं काहीच नाही. वैकुंठवासी परमपूज्य पांडुरंग बाबा असतील, परमपूज्य निकम बाबा असतील. निकम बाबांची तर गोष्ट असं सांगतात, परवा दिवशी कीर्तनामध्ये उदाहरण सांगितलं. बाबा शेवटी आजारी पडले, परमपूज्य डॉक्टर महाराज त्यांना तपासायला जायचे. एक फार मोठे वैद्य त्यांच्याकडे आले आणि म्हटले, बाबा मला फक्त तुम्ही 10,000 रुपये द्या, मी तुम्हाला चांगला करतो. बाबांच्याकडे असं म्हणतात 2 लाख रुपये होते, पण बाबा म्हटले मी तुला देणार नाही, आणि तू जरी मला चांगलं केलं तर मी काही चिरंजीव नाही, कधीतरी मरणारच आहे. मी ज्ञानेश्वरीचं प्रवचन करतो, कीर्तन करतो, त्याच्यामुळे मला ही दक्षिणा मिळालेली, हे संस्थेच आहे, मी माझ्या शरीराकरता वापरणार नाही. विठ्ठल विठ्ठल. बाबा गेले, पण बाबांनी कोणाला बोलवलं नाही. आतापर्यंतचे सगळेच गुरुवारी बाबांच्या खोलीमध्ये, परवा बाबांना मी म्हटलं, बाबा आता ह्या काळामध्ये तुम्हाला एक चांगली खोली पाहिजे, ज्याच्यामध्ये अटॅच संडास पाहिजे, बाथरूम पाहिजे, काही पाहिजे तसं. आता काही खाता येत नाही, दात एकही नाही, त्यामुळे सगळे पदार्थ असे पातळ करून खावे लागतात, त्याच्यामुळे ते पचत नाही आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये रक्त नाही. बाबा म्हणे आम्ही आमचं संपूर्ण जीवन याच खोलीत काढले, आता आम्हाला दुसरीकडे कुठंच जावंशी वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल. सगळेच गुरुवारी शास्त्री बाबा आहेत, म्हणजे भास्कर महाराज आहेत. भास्कर महाराजांचा एक सांगतो, आता आमच्यावर खूप त्यांचं प्रेम आहे. त्यांचे घरामध्ये कोणीतरी वारलं म्हणून मी त्याच्या अंत्यसंस्काराकरता गेलो. त्यांच्या भावाची मुलगी माझ्या दर्शन करण्याकरता आली. भास्कर महाराजांना मी विचारलं, हे कोण आहे? म्हणजे काल मला काही माहिती नाही बा कोण आहे म्हणून. विठ्ठल विठ्ठल. श्री आहे आपल्या संस्थेमध्ये, ऐका यश श्री. तिसरा महत्वाचा गुण आहे, नुसतं यश असून आणि श्री असून माणसाची कीर्ती होत नाही. काही लोकांच्याकडे यश भरपूर आहे, काही लोकांच्याकडे श्री भरपूर आहे, पण त्या श्रीचा आणि यशाचा दुसऱ्या करता काहीच उपयोग नाही. काय त्या यशाला करायचं आणि काय त्या श्रीला करायचं. आपल्या संस्थेचं विशेष आहे, यश आहे, श्री आहे, पण त्याच्याबरोबर अवधारी आहे. किती अवधारी आहे? जसं देवाचा अवधारी आहे ना, तसंच आपल्या संस्थेचा अवधारी आहे. देवाचा अवधारी काय आहे? तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र, वैरी आहे दिदले. बरोबर आहे ना?
जे वैरी आहे दिले जे राहिला विठ्ठल 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 आपल्या संस्थेचा औदार्य सांगण्याकरता एक गोष्ट सांगतो. वैकुंठवासी नथुसिंग बाबांचं कुठेही प्रवचन असलं तर नथुसिंग बाबांच्या प्रवचनात ही गोष्ट यायची. बरं बाबा फार असं हसून हसून एकदम मांडी हलवून हलवून ही गोष्ट सांगायची. एक चोर एकदा चोरी करण्याकरता म्हणून एका राजवाड्यावर चढला. रात्रीच्या 12-1 वाजता चढला असेल. त्या चोराने पाहिलं आतमध्ये कोणतरी बोलतंय. आता चोरीला आतमध्ये जाऊन उपयोग नाही. ते कानोसा घेतला. कोण बोलतंय? तर राजा आणि राणी यांचा संवाद चालला होता. ती राणी त्या राजाला म्हणायची, काय राजे साहेब तुमचं घरामध्ये लक्षच नाही. आपली मुलगी जी आहे ती उपवर झालेली आहे, लग्नाला आलेली आहे अक्का, आणि तिच्या लग्नाचा तुमच्या डोक्यात काहीच विचार नाही, तुम्ही फक्त राज्याचं बघता. ते राजे तिला म्हणायचे, हे बघा राणी साहेब, आता 2 मुलींची तर आपण लग्न केली, मोठ्या मोठ्या राजांना दिली. आता तुम्हीच सांगा या 3ऱ्या मुली करता म्हणजे आपल्या अक्का करता कसं तुम्हाला जावई पाहिजे. तेव्हा ती राणी म्हटली की यंदा मी ठरवले, यावेळेस मी असं ठरवलंय 2 तर राजांना दिल्या, पण ही एखाद्या महात्म्याला द्यायची. राजेसाहेब एका साधूला द्यायची, त्यागेला द्यायची, आणि नुसती मुलगी द्यायची नाही, त्या मुलीबरोबर अर्ध राज्य देऊन टाकायचं. हे कोणी ऐकलं? चोराने ऐकलं. चोराला असं वाटलं चोरी करून करून आपण किती चोरी करणार आहे, त्यापेक्षा अर्ध राज्य मिळते आणि बरोबर आका मिळते. खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर तो चोर नकली साधू झाला. लक्षात साधू व्हायला काही लागत नाही आजकाल. भगवा कपडा आणला त्याने, त्याच्यानंतर गळ्यामध्ये सगळ्या माळा घातल्या. खऱ्या साधूच्या गळ्यात 1-2च असतात, नकली साधूच्या गळ्यात भरपूर असतात आणि वेगवेगळे असतात. आणखी रुद्राक्षाच्या असतात, तुळशीच्या असतात, स्फटिकाच्या असतात, सगळ्याच असतात. सगळ्या अंगालाच गंध लावून टाकला. भगवा कपडा धारण करून त्या नदीवर बसला. आता सुरुवातीला कोणी लक्ष देत नसतं, लक्षात ठेवा. लोक यायचे त्याच्याकडे, जाऊ दे या लोक असेच असतात, कोणी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण तो पण असा होता, त्याला ते पुढचं ध्येय साध्य दिसत होतं ना. तो म्हटलं अन्नही ग्रहण करायचं नाही, पाणी ग्रहण करायचं नाही, दिवसभर नामस्मरण चालून मोठ्या मोठ्याने सगळ्यांना ऐकू जाईल असं. एक दिवस गेला बा. दुसऱ्या दिवशी महिला मंडळ पाणी भरण्याकरता नदीवर आलेलं होतं आणि त्यांनी पाहिलं बाबा कालपासून बसलेले आहे, खाल्लंही नाही काही, प्यालंही नाही काही. महिला मंडळांच्या मध्ये चर्चा सुरू झाली. फारच मोठी साधू आपल्या गावात आलेली दिसते. एक बाई घरी गेली, तिने जाऊन केळी आणल्या आणि त्याच्यासमोर ठेवल्या. त्याला मस्त वाटायचं खाल्ल्या पाहिजे, भूक लागलेली होती आतमध्ये, पण त्याला आका दिसायची, अर्ध राज्य दिसायचं. मोठ्या लाभाकरता छोटा लाभ सोडला पाहिजे. काहीच नाही, तो बघत सुद्धा नव्हता. सगळे गेल्यानंतर विचार यायचा त्याच्या मनामध्ये, पण थांबायचा. दुसऱ्या बाईने सफरचंद आणले, त्याच्यासमोर मोठा ढीग तयार झाला. संपूर्ण गावामध्ये चर्चा सुरू झाली. हो, सगळ्या गावात बातमी पसरवायची असेल ॲडव्हर्टायझिंग न करता, तर महिला मंडळांच्याकडे काम द्यायचं. त्यांना एखादा सांगायचं, खेडेगावामध्ये बरं का, सगळ्यांना सांगून टाकतात आपल्या गावात फार मोठे साधू आले, फार मोठे साधू आले. आणि असं काही विचित्र केलं की मग लोक जास्त मानतात. जोग महाराजांच्या चरित्रामध्ये आले ना, महाराज लोणी आणि खडी साखर खायचे. लोक म्हणायचे तुम्ही साधू कसले, तुम्ही लोणी खाता आणि खडी साखर खाता. महाराज विनोदाने म्हणायचे, मग मी म्हशीचं आंबवण खाऊ का म्हणजे तुम्हाला साधू बनशील. आणि साधू काय खाण्यापिण्यावर असतो का, त्याचा बोध महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल बहिरंगाला जास्त लोक बोलतात. म्हटले बघा ना साधू, ते बाबा फार गमती करायचे. कीर्तनामध्ये म्हणायचे आमचे महाराज ना काय खातच नाही. वैद्य बाबा म्हणायचे कीर्तनामध्ये, तुझा महाराज काय साप आहे का मग हवेवर झोपतो. आमचे महाराज ना गुहेतून बाहेरच येत नाही. वैद्य महाराज म्हणायचे तुझा महाराज काय उंदीर आहे का गुहेत जाऊन बसतो. अरे बाबा हे तर उंदीर सुद्धा करतो. सगळ्या गावात चर्चा झाली. शेवटी राजापर्यंत बातमी गेली. मी लांबवत नाही, मला अभंगावर यायचंय. शेवटी राजा आला. राजाने त्याची परीक्षा पाहिली. सोन्याचं ताट, त्याच्यामध्ये 1000 मोहरा आणल्या. पण त्यांनी विचार केला ह्या मोहरा घेतल्या तर आका मिळणार. राजाला सुद्धा पटलं की खरंच विरक्त आहे, खरंच साधू आहे.
म्हणून राजाने त्याला आग्रह करून रथात बसवलं, राजमहालात आणलं, सगळ्या लोकांना सांगितलं. राणीसाहेबांचा पण होता, माझी इच्छा होती, आमचा संकल्प होता आणि देवाने तो लवकर पूर्ण केला. आमची ही जी उपवर झालेली जी कन्या आहे ती या साधूला द्यायची आणि आमचं अर्ध राज्य मी तुमच्या समक्ष या साधूला देतो. असं म्हटल्यानंतर खोटं का होईना त्याला 3 दिवस उपवास काढला होता. खोटं का होईना 3 दिवस त्याने नामजप केलेला होता. त्याच्यामुळे त्याचं अंतःकरण सात्विक झालेलं होतं बरं का. तो विचार करायला लागला, खोटा साधू झालो तर आका मिळायला लागली ना अर्ध राज्य मिळायला लागलं, खरा साधू झालो तर देव का मिळणार नाही, पण वनात निघून गेला. विठ्ठल आम्ही म्हणण्यापेक्षा मी म्हणतो, आम्ही संस्थेमध्ये येत असताना आमची काही फारच मोठी उच्च भावना असते असं नाही. त्या चोराताना आपल्यात काही फरक नाही, पण तरी सुद्धा संस्था अशी आहे, उदार आहे. कोणत्याही भावनेने आला तरी सुद्धा त्याला सुद्धा मोक्ष देते. विठ्ठल संत उदार उदार संस्थेकडे यश आहे, संस्थेमध्ये श्री आहे, संस्थेमध्ये अवदार्य आहे. यश, श्री, अवदार्य तिन्ही गुण जरी असले आणि जर ज्ञान नसेल तर ते जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. काहींच्याकडे यश आहे, श्री आहे, अवदार्य भरपूर आहे, ज्ञान काहीच नाही. संस्थेमध्ये ज्ञान आहे, हो, सर्व काही शिकवलं जातं या ठिकाणी. ज्ञानाबरोबर ज्ञान टिकण्याकरता म्हणून वैराग्य आहे आणि संस्थेचं ऐश्वर्य जर काय असेल ते सगळे विद्यार्थी आहेत. विठ्ठल कुठे जा तुम्ही, एवढं वैभव तुम्हाला कुठे दिसणार नाही आणि काही सामान्य नाही. एका पाठीमागे हजारो लाखोंचा समाज आहे. असं असताना सुद्धा संस्थेचं कार्य म्हटलं, संस्थेचा कोणी विद्यार्थी कीर्तनाकरता उभा राहिला तरी सुद्धा आपल्या संस्थेचं कीर्तन आहे, जोग महाराजांची सेवा आहे. वास्तविक पाहता बाबांचं काही कीर्तनात उभं राहायचं होय नाही, शताब्दीचं कीर्तन आहे म्हणूनच बाबा उभे राहिलेत असं नाही बरं का. विद्यार्थ्याचं, कोणत्या विद्यार्थ्याचं प्रॅक्टिसचं कीर्तन असतं. परवाच बाबा मला सदुमरेमध्ये म्हटले, कीर्तन करणं म्हणजे ही सेवा नाही, टाळ घेऊन उभं राहणं ही पण सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. संस्थेचे विद्यार्थी कुठे कुठे गेले, फार बाबांनी, मला वाटतं बाबांनी मला सांगितलं होतं. आणि एकदा आषाढी एकादशीच्या मीटिंगमध्ये रामेश्वर महाराज शास्त्री यांनी बाबांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला होता, घडलेला प्रसंग. ते म्हटले, आम्ही बाबांना घेऊन उत्तर प्रदेशामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी उदासीन आखाड्याचे प्रमुख होते लोकेश चैतन्य स्वामी महाराज, लोकेशानंद महाराज. शास्त्री महाराजांना जास्त माहिती आहे त्याच्यात. आणि त्यांचा फार मोठा अधिकार,
त्या ठिकाणी काहीतरी मंदिराचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाकरता राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग आले होते त्यावेळेस. तर ते राष्ट्रपती आले आणि त्यांचं दर्शन घेतलं. पण त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रपती आल्यानंतर आशीर्वाद दिला आणि राष्ट्रपती निघून गेल्यानंतर बाबांना घेऊन ही मंडळी गेली. तर ते उठून उभे राहिले आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातला. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी जे दिलेलं आहे कोणीच देऊ शकत नाही. संस्थेचं थोडक्यात वर्णन करायचं झालं, कामनातीत करणारी कामधेनू आहे. कल्पनातीत असलेल्या परमात्म्याचं दर्शन घडवून देणारा कल्पतरू आहे. आणि चिंतनातीत असलेला भगवान परमात्मा हो त्याचा अपरोक्ष साक्षात्कार करून देणारा चिंतामणी आहे. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराज संत संगतीचं महात्म्य सांगतात. आपल्या साधू संतांच्या प्रत्येक अभंगाला काही ना काही थोडीशी फार भूमिका असते बरं का. बऱ्याच वेळेला काय होतं, अभंगाची भूमिका कळाली नाही तर मग अर्थाचा सुद्धा अनर्थ काय काय लोक करतात. इतर गाथा जर आपण पाहिल्या तर त्या गाथ्यामध्ये अभंग जे आलेले आहेत ते काय विषयवार आलेले नाही. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी फार मोठं कार्य केलं. त्यांच्या ग्रंथ कर्तृत्वामध्ये एक मुख्य घ्यावं लागतं. इतर ज्या गाथा आहेत त्याच्यामध्ये अभंग जे आलेले आहेत ते विषयवार आलेले नाही. एक अभंग एक विषय प्रतिपादन करणारा येतो तर दुसरा लगेच त्याच्या विरुद्ध विषय प्रतिपादन करणारा येतो. आणि मग जो वाचणारा मनुष्य आहे त्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो की हे खरं का ते खरं. बरेच वेळेला लोक काय करतात, आपल्याला अनुकूल तेवढ्या अभंगांप्रमाणे पाठ करून ठेवतात. उदाहरणार्थ वारीला जायचं नसेल, कीर्तनाला जायचं नसेल, अहो येतं का वारीला? तुकाराम महाराजांनी नाही का लिहून ठेवलं, ठाईचं बैसोनी करा एका जागेवर बसून परमार्थ करा. हो काम करायचं नाही, उद्योगधंदा करायचा नाही. अहो तुम्ही काहीच करत नाही, तुमचा उदरनिर्वाह कसा होणार? महाराजांनी नाही का लिहून ठेवलं, ठेविले अनंते तैसेची राहावे. वैकुंठवासी प्रतस्मरणीय मामांनी जी गाथा छापली त्या गाथ्याच्या प्रस्तावनेमध्ये हा विषय मांडला की काही साहित्यिक लोकांनी फक्त तुकाराम महाराजांचे काही विशिष्ट अभंग डोळ्यासमोर ठेवून, संतांचे विशिष्ट अभंग डोळ्यासमोर ठेवून संतांवर आक्षेप केले. या साधू संतांनी सगळा समाज आळशी बनवून टाकला. साधू संतांनी सगळा समाज आळशी बनवून टाकला. तुकाराम महाराजांना काही आत्मसाक्षात्कार वगैरे झालेला नव्हता, संसाराच्या दुःखाने त्रासले आणि म्हणून ते परमार्थात आले असं विधान केलेलं आहे. मामासाहेबांनी त्याचं त्या प्रस्तावनेत खंडन केलंय. या साहित्यिक लोकांनी तुकोबारायांची सगळी गाथा वाचलेली नाही. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही अभंगाचा तात्पर्य निश्चय करायचा असेल, कोणत्याही ग्रंथाचा तात्पर्य निश्चय करायचा असेल, आपल्याकडे पूर्वमीमांसेमध्ये षड्लिंग सांगितलेले आहे. उपक्रम उपसंहार पाहायचा आहे, अभ्यास पाहायचा आहे म्हणजे कोणता विषय वारंवार सांगितलेला आहे, अपूर्वता पाहायची, फल पाहायचंय आणि मग उपक्रम उपसंहार पाहून त्याच्या तात्पर्याचा निर्णय करायचा. म्हणून प्रत्येक अभंगाची भूमिका समजून घेतली पाहिजे. भूमिका जर कळाली नाही तर त्या ठिकाणी अर्थ कळत नाही. सामान्य काही गोष्टी असतात, वाक्य असतात, त्यांची भूमिका जर कळाली नाही तर त्याचे अर्थ कळत नाही. परमपूज्य संदीपान महाराजांच्या मुखातून कीर्तनातून एक दृष्टांत ऐकला होता. एक पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणारं कुटुंब होतं, दाम्पत्य होतं. आणि पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणार होतं. पती ऑफिसमध्ये गेलेला होता, पत्नी एकटीच घरी होती. दुपारी तिने त्याला फोन केला, तुम्ही लवकर घरी या, आपल्या घरात भांडणं चाललेली आहेत. पतीने विचारलं कोणाची भांडणं चाललेली आहेत? मला आता 5 वाजता ऑफिस सुटतं आणि 2 वाजता तू बोलवते. म्हटले अहो आपल्या घरामध्ये ना तुमची मुलं माझी मुलं मिळून आपल्या मुलांना मारतात.
तुम्ही हसले नाही ते अर्थ अजून कळालं नाही वाटत मला. तुमची मुलं माझी मुलं मिळून आपल्या मुलांना मारतात हे वाक्य वरवर जरी गोंधळाचं दिसलं तरी याच्या पाठीमागची भूमिका बघा. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणारं कुटुंब आहे. पत्नी जी आहे तिचं पहिलं लग्न झालेलं आहे. त्या पहिल्या पतीची काही मुलं होती. पती होता त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं. पहिल्या पत्नीची काही मुलं होती आणि नंतर मग दोघांचं पुन्हा लव्ह मॅरेज झालेलं होतं. आणि पाश्चात्य संस्कृती अशी आहे, याच्यामध्ये विवाह हा संस्कार नाही, विवाह हा करार असतो. तिकडच्या एका तत्वज्ञ माणसाने इंग्रजीमध्ये असं लिहिलंय, मॅरेज इज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे लग्न हा करार आहे. करार मोडता येतो पण संस्कार मोडताना विचार करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. यांना नंतर मुलं झाली होती आणि ही सगळी भांडत होती. म्हणून त्या पत्नीने सांगितलं, तुमची मुलं म्हणजे पहिल्या पत्नीची, माझी मुलं माझ्या पहिल्या पतीची, आणि आपली मुलं म्हणजे आता आपल्याला झाली. हे जसं मागचं कळालं भूमिका की शब्दाचा वाक्याचा अर्थ स्पष्ट होतो, तशा साधू संतांच्या मागच्या भूमिका कळाल्या की मग अभंगाचे अर्थ लवकर स्पष्ट होतात. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये हा जो अभंग बाहेर पडला याच्या दृष्टीने थोडंसं पूर्वसुरींच्या मुखातून जे ऐकले भूमिका थोडीशी, की एकदा ज्ञानेश्वर महाराजांना अशी इच्छा निर्माण झाली की आपण नामदेव महाराजांच्या बरोबर तीर्थयात्रा करावी. साधू संत जे तीर्थयात्रा करत असतात ते स्वतःला पवित्र करण्याकरता नाही बरं का, तीर्थांना पवित्र करण्याकरता. स्वयं ही तीर्थानी पुनंती संताः असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबारांना विचार आला, आता तीर्थयात्रा करायच्या मग कोणाच्या संगतीत करायच्या? ज्ञानोबारांनी विचार केला की नामदेव महाराजांच्या संगतीत. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या कधी ज्ञानोबाराही गेले. नामदेव महाराजांचं कीर्तन वाळवंटामध्ये चाललेलं होतं. नामदेव महाराजांच्या कीर्तनाचं वर्णन जनाबाईंनी केले बरं का. फार गोड परंपरेने बंकट स्वामी महाराजांच्या पासून चालत आलेल्या काही चाली आहेत, ज्या वैकुंठवासी परमपूज्य अमृत बाबा यांनी जतन करून ठेवल्या. त्याच्यानंतर बाबा आहेत, बाबांनी त्या चाली जतन करून ठेवल्या, आमच्यापर्यंत ते आले. नामदेव महाराजांच्या कीर्तनांचं जनाबाईंनी जे वर्णन केले त्याची फार गोड चाल आहे. एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. ज्ञानराजा
एवढा रंग भरतोय, प्रत्यक्ष त्या कीर्तनामध्ये काय रंग भरला असेल. साधू संतांचे अभंग म्हणजे चित्रकाव्य आहे. म्हणजे अभंग ऐकल्याबरोबर डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. संतांचं चरित्र आणि देवाचं चरित्र ऐकण्याचं चरित्र नाही बरं का, पाहण्याचं चरित्र आहे. विठ्ठल गुरुजी बाबा फार रंगून सांगत असतात. ज्ञानेश्वर महाराज गेल्यानंतर जनाबाई उभ्या राहिल्या, हात वर केला, जसं आपल्या फडावर माऊलीच्या सोहळ्यामध्ये चाली सांगतात ना, बाबा अगदी तसंच सांगत असतात. नामदेव महाराजांचं कीर्तन संपल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज पुढे झाले. नामदेव महाराजांनी त्यांना लोटांगण घातलं. हे सगळं नामदेव महाराजांनी तीर्थावळीमध्ये लिहून ठेवलंय बरं का. नामयाचे वेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे, तुझ्या संगती प्रेमसुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे. नामदेव महाराज त्यांना म्हणतात, नामा म्हणे स्वामी विठोबाशी पुसा, आज्ञा देईल शिरसा वंदिन त्याशी. भगवान परमात्मा जशी आज्ञा देतील त्याप्रमाणे. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांचा हात घेतला आणि देवाजवळ गेले. भगवान परमात्म्याला एवढा आनंद झाला, ज्ञान आणि नाम एका हातात हात घालून आले. विठ्ठल विठ्ठल. बहुतेक ठिकाणी ज्ञान आहे तिथे नाम पाहायला मिळत नाही. ज्या ठिकाणी नाम आहे ते लोक ज्ञानाचा निषेध करत असताना दिसून येतात. पण आपली वारकरी संप्रदायाची परंपरा, विशेष करून संस्थेची परंपरा अशी आहे, ज्ञानालाही तेवढंच महत्व आहे, नामालाही तेवढंच महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. असं म्हणतात. आम्ही दुर्दैवी आहोत त्या बाबतीमध्ये. भाऊसाहेब महाराजांना आम्ही पाहिलं नाही. भाऊसाहेब महाराजांची पूर्ण पंचदशी पाठ होती, पण एवढी पंचदशी जरी पाठ होती तरी भाऊसाहेब महाराजांचं सारखंच नामस्मरण चालू असायचं. परमपूज्य बाबा आहेत म्हणजे झोपले जरी भाऊसाहेब महाराज तरी त्यांचा हात असा हालायचा. इतका जप भाऊसाहेब महाराज करायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भोले बाबा पाठामध्ये म्हणायचे, वा नामस्मरण करत जा, नामस्मरण करत जा. मला तसं पाहायला गेलं तर बुवा खूप शरीराचा त्रास आहे, पण मी नामस्मरण करतो त्याच्यामुळे मला तो त्रास जाणवत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.